नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. हा व्हिडिओ आता पटकन काहीतरी मी शूट करते. मला माहिती नाही काय झालेलं आणि काय नाही आहे, पण हा व्हिडिओ मला शूट करावासा वाटतो आहे. खूप सारे रिझन आहेत. त्यातला एक रिझन म्हणजे मला असं प्रत्येक वेळेला वाटतं प्रत्येक मुलीकडे ना काहीतरी एक गोष्ट कलेक्शनमधलं एक असलं पाहिजे. त्यातलं एक खास कलेक्शन म्हणजे टिकलीचं कलेक्शन. माझ्याकडे पण आहेत बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी संपल्या टिकलीला, पण त्यातल्या थोड्याशाच आहेत प्रकार तो मी तुमच्याजवळ शेअर करते. त्याच्या आधी मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की टिकली कशी चूज करावी. आता माझ्या चेहऱ्यावर मला राऊंड टिकली मला प्रचंड आवडते, म्हणून मी आजकाल राऊंड टिकली आवडते. मला चंद्रकोलीही आवडते, मला चंद्रकोल तेवढीच आवडते जेवढी ही राऊंड आवडते. आता मला सध्या माझ्या चंद्रकोलचं कलेक्शन माझं नाही आहे, कारण ते संपलं. मी आता जवळजवळ वर्षभर माझ्याकडे चंद्रकोल नाही आहे आणि सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये मला वेळ मिळत नाही जाऊन घ्यायला, कारण मला चांगलं गोष्ट आवडते. आणि ते चंद्रकोलमध्ये पण आहे ना खूप आजकाल आले आहेत व्हरायटी. ते मला स्पेसिफिक दुकानात नाही मिळत, ते मला एखाद्याच कुठेतरी चांगल्या दुकानातच मिळतात आहे. ते मला तिथे मला जायला वेळ नाही मिळत आहे. जसं माझ्याकडे जर आलं तर डेफिनेटली मी तुम्हाला दाखवेन. आता माझ्याकडे काय प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवते, पण त्याच्या आधी एक गोष्ट मी डेफिनेटली सांगेन. काय जणींना खूप लग्नामध्ये ना खूप जणींना मला वाटतं की खड्यांच्या टिकल्या लावतात आणि फोटो काढायला जातात. खूप जणींना ना खड्यांच्या टिकल्या आवडतात, पण मला ना खूप सगळ्यांना सजेस्ट करावं लागतं, सांगावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही खड्यांच्या टिकल्या लावता ना तेव्हा तुमचा पण फोटो आहे ना फोटोमध्ये आहे ना ते ना दिसून येत नाही त्या टिकल्या खड्यांच्या. त्यामुळे ना जेव्हा तुम्ही फोटो जर तुमचे बघाल ना तर तुम्हाला खूप असं कपाळ असं मोठं वाटेल. तर हे गोष्ट डेफिनेटली लक्षात ठेवा. तुम्ही टिकली जेव्हा चूज करता तेव्हा तुम्ही कुठली आणि कशी चूज करता ह्या गोष्टी खूप डिपेंड आहे. आधी जेव्हा आपण मॅरिड ज्या असतात स्त्रिया जेव्हा त्यांना ऑप्शन नसतो मरून शिवाय, तेव्हा तुम्ही अशा टिकल्या तुम्ही घेतात. आणि मला नेहमी एक गोष्ट सगळ्यात सांगावी लागते, आपल्या बॅगेमध्ये ना हा पाऊच आहे ना डेफिनेटली असला पाहिजे. तर कधी पडला तर पटकन आणि लावलं होतं बाजूला. अजून काय जणांना समज असतात, अरे हिने टिकली नाही लावली हिने टिकली नाही लावली, अशा गोष्टी असतात. तर एक सेफ साईड म्हणून आपल्या बॅगेमध्ये पटकन किंवा आपल्या बाजूला ह्या गोष्टी पटकन ही टिकली असलीच पाहिजे. ही पण टिकली ही रेड आहे. आता ही ह्याच्यामधलं मरूनचं पॅकेट माझं संपलं आहे. ही अशीच टिकली मी घेतली होती, मला ऐश्वर्या ब्रँडची हवी होती म्हणून मी ही टिकली घेतली होती. ऑफकोर्स ही लोकल मार्केट आहे, पण ही चांगले दिवस राहते कपाळावर टिकली, म्हणून मी ही घेतली ह्या ब्रँडची. रेट आणि ऑर्डरचं विचारून खूप बेटर पडतं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन की मी आधी आहे ना खूप 5-5 रुपयाचे जे पाऊच असायचे 15-15 रुपयाचे ते टिकलीचे असायचे ते मी घ्यायचे, पण मला ते पॉकेटला खूप आहे ना युजलेस वाटतात. कारण मला माहिती आहे खूप जणींना त्या गोष्टी आवडतात, पण मला ते पाकिट नाही आवडत. तर नाही माझ्यात मी खूप ते आणायची, पण आठवडा पण नाही जायचा आणि परत जाऊन टिकली आणा हे करा. त्यापेक्षा बेटर मोठं पाकिट आणि ते 2 दिवस आरामात निघून जातात. त्याच्यानंतर मी असंच दुकानात गेली आणि ऑफकोर्स मला आजकाल दुकानात गेल्यावर मला टिकल्या हा प्रकार खूप प्रचंड आवडतो. त्याच्यात हा एक प्रकार मला टिकल्यांचा आवडलेला. मला मोठ्या टिकल्या ही आजकाल आवडतात. आजकाल तर मला खूप आवडतं ह्या मोठ्या टिकल्या, ह्या म्हणून मी घेतल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये ह्या कलरच्या पण टिकल्या आहेत. मला प्रचंड आवडतात ह्या कलरच्या टिकल्या. ह्या कलरच्या टिकल्या चूज करण्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. आता ह्या आहे बघा, ह्या कलरच्या टिकल्या आहेत ना ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे आहेत ना लाईट शेड आहेत. तर जेव्हा तुम्ही लाईट शेड जेव्हा यूज करताना ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही, त्यामुळे खूप जण ना ह्या कलरच्या टिकल्या घेत नाहीत. त्याच्यामध्ये आपण कुठल्या काय गोष्टी चूज केल्या पाहिजे, तर आपण चांगल्या ब्रँडच्या टिकल्या ना कलरमध्ये चूज केल्या पाहिजे.
तर ह्या आहे बघा, तुम्ही बघू शकता. ह्या चांगल्या ब्रँडच्या बुकलेट आहे. तुम्ही हे मेशोमध्ये वर पण अवेलेबल आहे. जर किंवा स्वस्त जर पडत असेल तर मेशोवर तुम्ही जाऊ शकता. ॲमेझॉनवर पण ह्या गोष्टी अवेलेबल. अजून ह्या बुकलेटची एक खासियत अशी आहे, हे मला वाटतं 350ला मला भेटलेलं आहे. ह्या बुकलेटमध्ये जर तुम्ही बघू शकता, हे पूर्ण डार्क आहे. इथे बघू शकता. आणि ही जी साईज आहे ना मोठी, आणि मोठी साईज पण आहे ना खूप सुंदर दिसते. मी तुम्हाला लावून दाखवते एक टिकली. ही आधीची आहे माझी, आणि मी आत्ताची ही मोठी लावते. मोठी साईज आहे, ही दाखवते. खूप सुंदर दिसते. आणि ह्याच्यामध्ये जर मी तुम्हाला लाईट शेड दाखवते, ही लाईट शेड आहे. ही लाईट शेड पण तेवढी सुटून दिसते. लक्षात ठेवा, ब्रँडमध्ये मी फरक पडतो. ह्या लाईट शेडमध्ये ही टिकली आहे ना, खरंच इथे मला कॅमेऱ्यामध्ये उठून दिसते आणि दिसते मला. आणि त्याच्यामध्ये ही साईजमध्ये इथे साईज आहेत. हे बघा, ही छोटी साईज आहे. ह्याच्यावर छोटी साईज आहेत अवेलेबल. तर तुम्ही हे बघू शकता. हे मोठं त्यानंतर कमी होत जातं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते सगळ्यात छोटी साईज, जे तुम्ही ऑफिसमध्ये पण यूज करू शकता. हे बघा, खूप सुंदर दिसते आणि मला वाटतं डेली वेअरसाठी ना खूप सुंदर आहे. तर डेफिनेटली मी सगळ्यांना हे सजेस्ट करेन की हे पुस्तक, हे असे जे बुकलेट असतं ते डेफिनेटली घ्या, तुम्ही परचेस करा. माझ्याकडे चंद्रकोरच्या पण व्हरायटी आधी होत्या, पण आता माझ्याकडे चंद्रकोरच्या व्हरायटी त्या संपल्या आहे. म्हणून मी तुम्हाला नाही दाखवू शकते. डेफिनेटली दाखवेल. तर मला जसं माझ्याकडे कलेक्शन निर्माण झालं किंवा मी कलेक्ट केलं का चंद्रकोरच्या टिकल्या, तर डेफिनेटली मी तुम्हाला दाखवेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.